माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता भुजबळ समर्थक देखील आक्रमक झालेले आहेत। आपल्यासोबत गोरख बोडके आहेत। काय नेमकी भावना, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाकडनं त्यांच्या नेत्यांकडनं भुजबळांना वागणूक दिली जाते, काय नेमकी भावना? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये आदरणीय भुजबळ साहेब मंत्री होतील अशी महाराष्ट्रातील लाखो भुजबळ साहेबांचे हजारो लाखो ही चिंतक ओबीसी बांधव व इतर सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांची भावना होती साहेब मंत्री होतील, पण साहेब मंत्री झाले नाही। आणि ठीक आहे, साहेब मंत्री झाले नाही, आम्हाला निश्चितपणे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळ साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून राज्यामध्ये अजून वाढावा, यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, यासाठी थोड्या दिवसामध्ये निश्चितपणे एकत्र बैठक होऊन याच्याहून मार्ग निघेल अशी आमच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे। मात्र कोकाटे यांनी काल असं म्हटलं की भुजबळांना जेवढं द्यायचं होतं तेवढं पक्षाकडनं देण्यात आलं, भुजबळांचा मान जेवढा राष्ट्रवादीनं ठेवला तेवढा कोणी ठेवला नाही आणि त्यांचा मुलगा आणि पुतण्या हाच त्यांच्यासाठी ओबीसी समाज आहे। मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे, कारण भुजबळ साहेब 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची स्थापना झाल्यापासून या पक्षाचं चिन्ह कसं असावं, या पक्षाची घटना कशी असावी, ही आदरणीय पवारसाहेबांच्या खांद्याला खांद्या लावून भुजबळ साहेबांचं मोठं योगदान आहे। राहिला विषय कोकाटे साहेब आज जे बोलतात का 15-20 वर्षापासून आम्ही मंत्री झालो नाही, परंतु आम्ही कधी नाराज झालो नाही। मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, 2019च्या लोकसभेमध्ये भाजपाकडून तिकीट न मिळाल्यामुळे कोकाटे साहेब अपक्ष लढले आणि पराभूत झाले, परंतु भुजबळ साहेबांनी कोणत्याही मनामध्ये कोणतेही खुन्नस न ठेवता कोकाटे साहेबांना आदरणीय पवारसाहेबांक घेऊन जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला आणि 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदार बनवण्यासाठी फक्त 27 मतांनी कोकाटे साहेब सिन्नर मतदारसंघामध्ये आमदार झाले। तेव्हा स्वतः कोकाटे साहेबांनी मान्य केलं, भुजबळ साहेब माझ्या पाठीशी राहिले म्हणून मी आमदार झालो। मग अचानक कृषी मंत्री झाल्यामुळे टीका करायचं कारण काय? अचानक त्यांच्यात इतका बदल का झाला, हे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे। अजितदादांनी देखील असं म्हटलं आहे की सरकारकडे मेजॉरिटी आहे, एकदम क्लिअर मॅन्डेट सरकारला मिळालेलं आहे आणि त्यामुळे कोणी नाराज असायचं कारण नाही, कोणी नाराज असेल तर त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही। आदरणीय अजितदादा पवार हे देशाचे नेते आहेत, ठीक आहे, ते काही भाषणामध्ये त्यांच्या काय विषयामध्ये बोलले असतील ते आम्हाला माहिती नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांना अजितदादांवर विश्वास आहे। निश्चितपणे अजितदादा पवार साहेब थोड्या दिवसामध्ये प्रफुल्लभाई पटेल असो, सुनील तटकरे साहेब असो, हे एकत्र भुजबळ साहेबांवर बसून निश्चितपणे हा पक्ष एकसंघ कसा राहील याच्यासाठी प्रयत्न करतील अशी आमच्या कार्यकर्त्यांना शाश्वती आहे। खूप खूप धन्यवाद। गोरख बोडके यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। येणाऱ्या दिवसांमध्ये अजित पवार इतर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून भुजबळांच्या संदर्भात योग्य तो निर्णय, योग्य तो सन्मान घेतील अशा पद्धतीचा एक विश्वास भुजबळ समर्थकांमध्ये बघायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।